भारी आज रंगणार. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. हॅलो चेक. दिलीपजी नाईक सर आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि विकास स्मृती चषकाचा आनंद घ्यायचा आहे. एका बाजूला चेतक वाघोली गोलंदाजी मारवरती. अमयच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक स्वतः आला चेंडू गाली आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. गडी बाद. हॅलो. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवायचे. स्कोरिंगला इश्यू होतोय स्कोररला. हॅलो चेक. चला चेतक वाघोली आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे आणि टीम करमाळे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे बघा जो टॉस्का बॉक्सच्या राईट साईडला खेळाडू कक्ष आहे टीम करमाळे आपण त्या डगआउट मध्ये बसायचं आहे आणि बाकी ज्यांची मॅच झाले त्यांनी तो डगआउट प्लीज खाली करायचा आहे. करमाळे आपला अजून एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये. बघा काही स्पर्धेचे नियम असतात. आयोजन कमिटीकडून नियम सांगण्यात आलाय. मॅच जशी स्टार्ट होते तुमचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतील तर 12वा खेळाडू त्याच वेळेला कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा आला पाहिजे. अन्यथा आयोजन कमिटीकडून पेनल्टी सुद्धा घेण्यात येईल. ऑफ साईडला हलक्या हाताने गेलेला फटका सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. फेकी करण्याचा प्रयत्न नाही केला गेला. सिंगल कंप्लीट. सन्माननीय सतीशजी वजे सर मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय सतीशजी वजे सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धावा. सन्माननीय वैभवजी वजे साहेब आपणा सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. गोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकार धावा आपण जर का पाहायला गेलो तर मात्र 2 धावा. खूप चांगलं षटक
निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू सुद्धा 2 धावा आणि पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा आला होता. एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. सन्मान्य पंकजजी वजे साहेब यांच्या जोडीनं सन्मान्य अक्षयजी पाटील सर, दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टप्पा वळल्यानंतर सर्व चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावबळ करती. चेक. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून पाहू शकता टीम कर्मा थोडासा दबावामध्ये. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक जर का डीप मध्ये आहेत, चेंडू खालती येत आहेत, चांगला झेल टिपला जातोय. अजून एक विकेटचं पतन. गडी बाद. थँक्यू 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळ करणार तर धावा 3. टीम करमाळे थोडासा संघ दबावामध्ये आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
5 चेंडूचा खेळ झालाय. पाचच धावा आहेत सर. येस सर, ओव्हर झाले. 2 षटकाचा खेळ झालाय. 5 धावा झाल्यात. दोन षटकाचा खेळ झालाय. 5 धावा. 6 धावा झाल्यात. 6 धावा झाल्या सर. 6. 2 षटकांचा खेळ झालाय. 6 धावा, 2 विकेट. फुलटॉस चेंडू सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामध्ये जातोय आणि धावचीच्या रूपात अजून एक विकेट सोबत. धावचीच्या रूपात तिसरा गडी बाद. दोन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाज काय चांगला चेंडू हाताळला. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. अजून एक विकेट सोबत. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. आहे मनाने साधा अशी दादाची यादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. थँक्यू डीजे. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ केला मिस्टर अखिल व्यासपीठावर यायचं. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. टॉस्को बॉक्स मध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आणि कॅप दिला जाईल. अखिल प्लीज. दोन पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपळकार्थी. इथून आपण पाहू शकता टीम कर्मा आहे थोडासा संघ दबावामध्ये आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करत होते. फेकी वेगाने यष्टांवरती सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला. 7 होता पण चेंडू हातामध्ये नाही आला. चला अखिल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येस, 1 शॉट चेक केलं जाईल. चला अखिल प्लीज टॉस्को बॉक्स मध्ये यायचं लवकर. दिलीपजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट अँड कॅप देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. बघा एक खेळाडू वृत्ती दाखवली जाते. अखिलला मिळालेली मॅन ऑफ द मॅच जी डेडिकेट केली जाते ज्यांनी खूप चांगलं षटक हाताळलं होतं. मिस्टर पार्थ आपण सुद्धा यायचं आहे. अखिलला मिळालेली मॅन ऑफ द मॅच. अखिलनी सांगितलं की पार्थचा खेळ सुद्धा प्रभावित करणार होता.
पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच ही पार्थला देण्यात येते. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट बघा आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येते आणि कॅप सुद्धा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 8 धावा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. बघा टॉस्का बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतोय. अखिलला मिळालेली मॅन ऑफ द मॅच. अखिलने सांगितलं की पार्थची गोलंदाजी खूप चांगली होती या संघासाठी आणि ती पार्थला डेडिकेट केली जाते. आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट कंपल्सरी घालून मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या टीमला किती मॅन ऑफ द मॅच मिळतील त्या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घालून आपल्या मॅचेस खेळायचे आहे. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा मात्र 8 धावा. इथून टीम कर्मा आहे. शेवटच्या षटकामध्ये थोडंसं धावफलक सरका उभं करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. त्याआधी घेऊया ब्रेक. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. ऐकूया एक संगीत. क्रिकेट खेळू चला पाहू. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला पायाने पकडण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. बघा एंट्री गेटच्या इकडे ज्यांच्या गाड्या असतील त्या प्लीज कोणी बाहेर काढायच्या ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय करमाळे संघ ती रणनीती नाही दिसत आहे की मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे. आपण जर का आतापर्यंत विचार केला तर 20 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकर मात्र 9 धावा आहेत. इथून प्रयत्न येणाऱ्या प्रत्येक नवीन खेळाडूचा मोठे फटके खेळण्याचा चालू आहे. बघा पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मोठे फटके खेळायचे आहेत पण त्याआधी तुमचं जे धावफलक आहे त्या धावफलकाला एक चांगला स्टार्ट देणं. ते धावफलक चालू करायचं आहे. म्हणजे आपण जर का विचार केला ना गाडी न चालू करता रेस दिली तर गाडी पुढे नाही जाणार. पहिल्या त्या गाडीला स्टार्ट करायचं आहे. तशा प्रकारे धावफलक तुम्हाला ते स्टार्ट करायचं होतं. ते धावफलक स्टार्ट नाही केलं गेले. इथून आल्या तुम्ही जर का मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील तर अशाच प्रकारे सरळ चेंडू निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातात. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जाते. 2-2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतील. एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये नाही आला. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण पाहू शकतो. खूप चांगलं फेकी होईपर्यंत 3 धावा. सन्माननीय मोहनजी वजे साहेब मी आपणास विनंती करतो आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा. कोटप्पाचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. सिंगलचा इशारा येतोय. 13 धावा. बघा या आधीच्या चेंडूवरती जशा प्रकारे त्या 3 धावा आल्या ते चित्र मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं. आधी धावफलक तुम्हाला स्टार्ट करायचं होतं. मध्ये सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेट करायची होती आणि ते धावफलकाला एक चांगला स्टार्ट नाही देऊ शकले. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती धावचितच्या रूपात गडीपात. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलं जाते. 13 वरती 14 धावेचं आव्हान आहे. यानंतर होणारी मॅच
थँक्यू डीजे. बघा आपण सर्वजण पाहतोय सातत्याने जशा प्रकारे आपण तिकडे कशा प्रकारे म्हणजे विकास 11 बोलीज स्पर्धा आयोजन करताना आपला दर्जा म्हणजे आपण जशा प्रकारे स्पर्धा आयोजन करतो प्रत्येक वर्षी कशा प्रकारे प्रगती होईल याची दखल घेते. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण जर का विचार केला ना तर प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी प्राईज आहे, लक्की ड्रॉसाठी प्राईज आहे. 9 ते 5 मध्ये लक्की ड्रॉची तुम्ही नाव नोंदणी करू शकता. आणि जेव्हा प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा त्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील लक्की ड्रॉच्या. आणि जशा प्रकारे आता घाम येतोय ना मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा इतका वाढला आहे ना त्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी लक्की ड्रॉसाठी विनरसाठी कूलर देणार आहेत. जिथे म्हणजे विकास 11 बोलिंगचा संघ संपूर्णतः दखल घेते की तुम्हाला गरमी फील नाही झाली पाहिजे. त्यासाठी लक्की ड्रॉच्या विनरसाठी 2 विनर काढले जाणार आहेत. 2 चिठ्ठ्या प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस काढल्या जातील आणि कूलर असणार आहे. आणि जेव्हा चिठ्ठी काढली जाईल आणि तो प्रेक्षक असेल दिवसभरात म्हणजे ज्या चिठ्ठीच्या वेळेस जो प्रेक्षक दिसेल त्यालाच विनर. आणि अन्यथा जर का एखादी चिठ्ठी काढली पण तो प्रेक्षक इकडे नसेल तर त्याला ॲज अ विनर म्हणून नाही घोषित धरलं जाणार. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. उद्याच्या दिवसात 9 ते 5 मध्ये नाव नोंदणी केली जाईल. प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस त्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. आता उन्हाची गरमी कोणाला जास्त लागणार आहे आणि ते कूलर कोणाच्या घरी जाणार आहे उद्याच्या दिवसात नक्कीच माहिती पडेल. आणि बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार हॅट्रिक असू दे या विकेट हॅट्रिक या षटकारांची कोणीही जर का हॅट्रिक केली तर योगेश गजाननजी वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणत्या खेळाडूंनी प्रेक्षकांनी जर का कॅच पकडली तर त्या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा असणार आहे. 100 रुपयाचं पारितोषिक असणार प्रत्येक झेलसाठी. बघा प्रेक्षक वर्ग जो डिक्लेअरच्या दिशेने प्रेक्षक वर्ग बसताय त्या दिशेने कॅच पकडली तर नाही असणारे पारितोषिक. फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर 6च्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. 6 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू स्ट्रेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील. चांगला टिपलाय झेल. संपलाय शार्दूलचा खेळ. विकेट गडीबाद. डीजे अनिकेत नागेश. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक. बघा यानंतर विनरची पहिली मॅच होणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. वाईटचा इशारा येतोय अंपायरचा.
ऑफ साईडला सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटकार, अजून एक चौकार येतोय. हे दोन मॅचला आपण पाहू शकतो. लवकर लवकर फिनिश करणं. चला RCM कर्णधार आपण टॉस्का बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. थँक्यू. सचिननी जर का या चेंडूवरती षटकार मारला तर योगेशजी वजेसाहेब यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत. आता मॅच फिनिश कशा प्रकारे केली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. येस, नवीन बॉल दिला जाईल. पहिलं षटक चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने, प्रयत्न खूप चांगला होता. चेंडूला पाठवलं, फिनिश केली जाते. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं योगेशजी वजेसाहेब यांच्याकडून सचिनच्या षटकारासाठी. आणि तो षटकार सचिननी मारून दाखवल्यानंतर ती बॅट सुद्धा दाखवली जाते. अभिनंदन चेतक वाघोली, हार्ड लक टीम करमाळे. चला दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चेतक वाघोली, मोहनजी वजेसाहेब यांच्या शुभ हस्ते